नई जिंदगी चौक परिसरात झालेल्या घरफोडीचा तपास अवघ्या 3 दिवसांमध्ये लावण्यात एमआयडीसी पोलिसांना यश मिळाल्याची माहिती पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली। गौरीशंकर कोळी यांच्या घरातून एकूण 5,03,000 रुपयांचा ऐवज लंपास झालेला होता। 7 जुलैच्या पहाटेच्या सुमारास ही घरफोडीची घटना घडलेली होती। पोलिसांच्या विशेष पथकानं वेगाने तपास करून चोरीस गेलेला मुद्देमाल जप्त केला। 28.95 ग्रॅम सोनं, 365 ग्रॅम चांदी आणि रोख रक्कम 25,000 असा एकूण 5,03,000चा ऐवज जप्त केल्याचं पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी सांगितलं। यावेळी डीसीपी, एसीपी आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक उपस्थित होते। मागच्या 6 तारीख 7 तारीखचे जे रात्री जे आहे म्हणजे 7 तारीख पहाटे 3-3:30 वाजता दरम्यान नई जिंदगीत रहिवासी श्री गौरीशंकर कोळी वय 55 यांच्या घरातून अज्ञात चोरट्यांनी लोखंडी कपाटातील ड्रावर मध्ये ठेवलेले सुमार 28.95 ग्राम सोन्याचे दागिने, 365 ग्राम चांदीचे दागिने आणि 25,000 रोख रक्कम असा एकूण 5,03,000 अप्रॉक्सिमेटली या किमतीचे मुद्देमाल घरफोडीत लबाडीने चोरून नेलं। त्यावरून आम्ही गुन्हे दाखल करून 7 तारीख पुढील तपास सुरू केला। यात डीसीपी झोन श्री यावलकर, एसीपी श्री पोमन, ठाणेदार श्री बिराजदार, पीआय श्रीमती संगीता पाटील आणि डीबीच्या प्रमुख श्री अल्फाज शेख आणि त्यांच्या पूर्ण चमूनी ताबडतोब तपास सुरू केला। तांत्रिक तपास म्हणजे सीसीटीव्हीच्या विश्लेषण आणि गोपनीय माहितीदारांकडून जे आमच्या ह्युमन इंटेलिजन्स सोर्सेस वापरून जे तपास आहे ते करून डीबीच्या प्रमुख श्री अल्फाज शेख आणि त्यांचे जे चमूच्या अमर शेरसिंगवाले आणि श्री नागेश सिंग चव्हाण यांना मिळाल्या गोपनीय माहितीनुसार 2 आरोपी जिब्रान उर्फ शोएब युनुस शेख वय 21 राहणार बी कॅम्प रंगभवन रोड सोलापूर सध्या जे आहेत भीमाशंकर नगर नई जिंदगीला, आणि दुसरी आरोपी प्रशांत नागेश खंदारे वय 19 राहणार केशव नगर झोपडपट्टी मौलाली चौक सोलापूर या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून जे चोरीत गेलेल्या पूर्ण मुद्देमाल 28.95 ग्राम वजनाचे सोन्याचे दागिने, चांदीचे 364 ग्रामाच्या दागिने आणि 25,000 रोख रक्कम आणि सोबत गुन्ह्यात वापरलेल्या जवळपास 1 लाख किमतीच्या मोटरसायकल एकंदरीत 6,03,000 अप्रॉक्सिमेट किमतीच्या मुद्देमाल जप्त करून अतिशय गुन्हे दाखल होऊन अगदी 24 तासात उघडकीस आणलेले आहेत। एक कौतुकास्पद काम आहे। या काम केल्याबद्दल मी डीसीपी श्री यावलकर, एसीपी श्री पोमन, ठाणेदार पीआय श्री बिराजदार, पीआय श्रीमती पाटील, डीबी पथकाचे प्रमुख अल्फाज शेख, पोलीस अंमलदार एकनाथ उबाळे, संदीप जावळे, सचिन बांगे, मंगेश गायकवाड, आम सिद्ध निंबाळ, अयाज बागलकोटे, सुहास अर्जुन, अमर शिवसिंगवाले, नागेश सिंग चव्हाण, कुमार बोल्ली, अजित माने, सकलेन मुकादम, अविनाश दिगोळे सर्वांना मनापासून अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो। या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर। सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी।